नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही ह्या सीझनमध्ये काश्मीरला भेट देण्याचा प्लॅन करत असाल तर ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. कारण ह्या व्हिडिओमध्ये आम्ही कंप्लीट 5 डेजचा प्लॅन सांगणार आहोत आणि ह्या 5 दिवसात आपण कोणकोणत्या प्लेसेसना भेट देणार आहोत, स्टे करण्यासाठी हॉटेल कुठले असेल, कुठल्या प्लेसेसला आपल्याला युनियन कॅब घ्यावी लागेल आणि ह्या टूरसाठी तुमचं ओव्हरऑल खर्च किती होईल हे सर्व आपण सांगणार आहोत. तर सुरू करूया डे 1 पासून. मित्रांनो, श्रीनगरपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याकडे 3 ऑप्शन्स आहेत. फर्स्ट आहे श्रीनगर एअरपोर्ट, दुसरं आहे ट्रेन ट्रॅव्हल. जसं की आता वंदे भारत ट्रेन श्रीनगरपर्यंत येते, तर त्यासाठी आपल्याला कटरापर्यंत यावे लागेल. आणि जर वंदे भारत ट्रेनची तिकीट नाही मिळत असेल तर कटरावरून तुम्ही बस, शेअरिंग ट्रॅव्हलर किंवा प्रायव्हेट कारनी येऊ शकता. आता श्रीनगरला पोचल्यावर आपण हॉटेल चेक इन करू आणि जनरली हॉटेलचा जो चेक इन टाईम आहे तो दुपारचा असतो. ह्यानंतर आपण भेट देऊ श्रीनगरची फेमस निशान बाग. इथे एंट्री करण्यासाठी आपल्याला पे करावे लागतील 30 रुपये. याचे लोकेशन आहे डाल लेकच्या समोर. इथे एंट्री केल्यावर आपल्याला 2 नजारे दिसतील. पहिले आहेत हे सुंदर डोंगर आणि दुसरे आहे डाल लेक. सध्या ह्याच्या हिस्ट्रीमध्ये आपण नको जाऊया, पण हे सांगतो की ही बाग 400 वर्ष जुनी आहे. यानंतर आपण जाऊ श्रीनगरच्या फेमस डाल लेकमध्ये शिकारा राईडसाठी. इथे खूप सारे असे पॉईंट्स आहेत जिथे शिकारा राईड केली जाते. शिकारा राईडचे जे रेट्स आहेत ते सीझन टायमाला वेगवेगळे असतात. आपल्याला शिकारा 1200 ते 1500 मध्ये मिळून जाईल. एका शिकारामध्ये 4 मोठे लोक आरामात बसतात. शिकारा राईड ही 1 तासाची असते, ज्यामध्ये ते आपल्याला लेकमधील मार्केट फिरवतात आणि हाऊस बोट जवळील एरियात घेऊन जातात. मध्येच काही जण खाण्याचे पदार्थ विकायला येतात. आपण हे देखील ट्राय करू शकतो. यानंतर संध्याकाळ होईल, तर आता आपण आपल्या हॉटेलवर परत जाऊ. मित्रांनो, पुढे जायच्या आधी एक रिक्वेस्ट आहे की आपल्या भारत फिरूया ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर प्लीज लाईक बटन देखील प्रेस करा. मित्रांनो, आजच्या दिवसात श्रीनगरच्या ज्या प्लेसेस राहिलेल्या आहेत त्यांना आपण 5व्या दिवशी कव्हर करणार आहोत. डे 2. आज आपण आपल्या हॉटेलमध्ये ब्रेकफास्ट केल्यावर सकाळी 8:30ला गुलमर्गसाठी निघू. मित्रांनो, हा प्रवास 2 तासाचा आहे. गुलमर्गमध्ये जर आपल्याला स्नो नाही मिळाला तर आपण जाऊ गंडोला राईड करण्यासाठी. कारण जर खाली स्नो नाही मिळाला तर तो फेज 1मध्ये मिळेल आणि जर फेज 1मध्येही नसेल तर फेज 2मध्ये नक्की मिळेल. गंडोलाची जी तिकीट असेल ती तुम्हाला ऑनलाईन बुक करावी लागेल. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. इथे एक शिवाचे मंदिर आहे, तिथेही अवश्य भेट द्या. मित्रांनो, तुम्ही ड्रंक वॉटरफॉलचे नाव तर ऐकलेलेच असेल, जो गुलमर्गच्या आधी लागतो, पण मार्च नंतर तिथला नजारा काही असा असतो. तर तुम्ही तिथे जायचे की नाही ते स्वतः डिसाईड करा. मग आपण निघू आपल्या हॉटेलसाठी. इव्हिनिंगच्या 7 वाजेपर्यंत आपण हॉटेलवरती रिटर्न येऊ. मग हॉटेलमध्ये डिनर करून रेस्ट करूया. डे 3. आज आपण जाणार आहोत पहलगामला. श्रीनगर ते पहलगामचे जे डिस्टन्स आहे ते आहे 91 किलोमीटरचे. पहलगामला जाण्याआधी आपण भेट देऊया अवंतीपुरा मंदिर इथे. हे मंदिर खूप वर्षापासून जमिनीखाली गाडले गेले होते. बऱ्याच वर्षांनी ह्या मंदिराचे काही पिलर्स वरती आलेले दिसले आणि जेव्हा ह्या वर्षी माती बाजूला सारली गेली तेव्हा कळले की इथे एक मंदिर होते. ह्यानंतर आपण पुढे जाऊ. ऑन दी वे आपण ॲपल व्हॅलीच्या इथे फोटो स्टॉप घेऊ. नंतर जेव्हा आपण पहलगामला पोचू तेव्हा इथे आपण भेट देऊ आरू व्हॅले, बेताब व्हॅले आणि चंदनवाडीला. पण मित्रांनो, इथे आपण बुक केलेली कार नाही जाणार, तर इथे आपल्याला युनियन कॅब बुक करावी लागेल. ह्यासाठी प्राईस सुरू होते 1600 रुपयांपासून पुढे. प्राईस ह्यावर फिक्स होईल की आपण कोणती व्हेकल बुक करतो आहे आणि कोणते प्लेसेस ॲड करून घेतो आहे. आता ह्या प्लेसेसला फिरून झाल्यावर आपण रिटर्न श्रीनगरसाठी निघू. ऑन दी वे आपण व्हिजिट करू बॅट फॅक्टरीला. इथे बॅट्स बनवतात. आणि मग लास्टला व्हिजिट करूया केसर आणि ड्रायफ्रूट्सच्या शॉपला. डे 4. मित्रांनो, आज टूरचा आपला 4था दिवस आहे. आज आपण व्हिजिट करणार आहोत सोनमर्गला. सोनमर्ग ह्या ठिकाणापासून अमरनाथ यात्रा देखील सुरू होते. सोनमर्गला जाताना रस्त्यात खूप सारे सुंदर नजारे दिसतात. आजचा पूर्ण दिवस आपण इथे स्पेंड करणार आहोत. आणि
आणि मग इथून आपण संध्याकाळी आपल्या हॉटेलसाठी रिटर्न जाणार. डे 5 आज आपण सर्वप्रथम हॉटेलमधून चेकआउट करू आणि मग व्हिजिट करू शंकराचार्य मंदिरला. त्यानंतर भेट देऊ शालिमार बागला आणि मग जाऊ परिमलसाठी. हे सर्व प्लेसेस बघून झाल्यावर आपले काश्मीरचे साईट सीन पूर्ण होईल आणि मग तुम्हाला ड्रॉप दिला जाईल. ह्या टूरमध्ये स्टेसाठी जे हॉटेल देणार आहोत त्याचे नाव आहे स्टार ऑफ काश्मीर. मित्रांनो, हे हॉटेल बजेटवाल्या प्राईजमध्ये प्रीमियम कॅटेगरीवाला फील देईल. इथला स्टाफ देखील चांगली सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. रूम साईजमध्ये ओके आहेत. जर तुम्ही कपल असाल तर डिलक्स रूम बुक करा आणि जर तुमची फॅमिली आहे तर तुम्ही फॅमिली रूम बुक करू शकता. तर मित्रांनो, हा होता आपला 4 नाईट अँड 5 डेजचा ट्रॅव्हल प्लॅन, ज्यामध्ये आपला स्टे श्रीनगरमध्ये असेल आणि हॉटेलमध्ये ब्रेकफास्ट आणि डिनर इन्क्लूड असेल. फिरण्यासाठी प्रायव्हेट व्हेकल बुक करू तर ह्यासाठी जी प्राईस बनेल ती असेल ₹29,700 फॉर 3 पीपल ग्रुप. ही प्राईस एप्रिल, मे, जून मंथची आहे. तुम्ही आम्हाला तुमच्या ग्रुपची क्वांटिटी सांगा, आम्ही तुम्हाला तशी प्राईस बनवून देऊ. प्लीज ह्या व्हिडिओला लाईक अवश्य करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील अवश्य करा.